एकतरी लेक असावी प्रत्येकाच्या पोटी, कारण लेक असते मायेची काठी असं म्हटलं जातं. लेक ही धनाची पेटी असं म्हटलं जातं. तर ते या अर्थाने आहे की लेकीचं प्रेम बापाला मिळतं आणि ते जे समाधान मिळतं ते धनाच्या पेटीपेक्षा जास्त असतं. म्हणून म्हणतात बेटी धनाची पेटी. संत तुकाराम महाराज लेकीच्या ओढीने, लेकीच्या मायेने स्वर्गातून खाली आले होते असं म्हणतात. आणि म्हणून लेकीचं महत्व तोच बाप जाणतो ज्या बापाला देवाने लेक दिलेली आहे. आणि म्हणून लेक ही कविता मी लिहिलेली आहे ती आपणा समोर सादर करतो. लेक धनाची ती पेटी, लेक मायेची ती काठी, लेक धनाची ती पेटी, लेक मायेची ती काठी, लेक मंजुळ ती गाणी, लेक कोमल शिवानी, लेक चांदन चांदन, लेक मायेचं गोंधन, लेक चांदन चांदन, लेक मायेचं गोंधन, लेक चढती कमान, लेक वाढविती शान, लेक कोमलस फुल, लेक ओढणीचा भूल, लेक कोमलस फुल, लेक ओढणीचा भूल, लेक मनातील भूर, लेक प्रगतीचा सूर, लेक अल्लड अल्लड, लेक बोबड ते बोल, लेक अल्लड अल्लड, लेक बोबड ते बोल, लेक दुधाची ती साय, लेक साजूकस तूप, लेक कोमलस फुल, लेक ओढणीचा भूल, लेक कोमलस फुल, लेक ओढणीचा भूल, लेक मनातील भूर, लेक प्रगतीचा सूर, लेक माहेराची मान, लेक सासरी भूषण, लेक माहेराची मान, लेक सासरी भूषण, लेक जपती ती घर दोन्ही घराण्याची शान, लेक जपती ती घर दोन्ही घराण्याची शान. धन्यवाद.